नमस्कार मित्रांनो, मी आहे नितीन तुपे व्लॉगमध्ये तुमचं स्वागत। आज आपण महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान पालीचा खंडोबा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मी माझ्या कुटुंबासोबत आज आमच्या कुलस्वामीच्या दर्शनासाठी आलोय आहे। सातारा जिल्ह्यातील पालीच्या खंडोबा मंदिरात भक्तांची एकत्रित गर्दी पाहायला मिळते। येथे येणारे भक्त भंडारा अर्पण करून खंडोबा देवाचे आभार मानतात, ज्यांना भगवान शिवाचा अवतार मानला जातो। भक्तांचे जयघोष यलकोट यलकोट जय मल्हार यामुळे मंदिर परिसर गुंजतो। खंडोबाच्या आशीर्वादात भक्तांचा विश्वास कायम आहे। चला तर मग आपण दर्शन घेऊया। पाली येथे असलेले खंडोबा मंदिर हे भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे। अनेक भक्त आपल्या नवसासाठी येथे येतात आणि नवस पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनासाठी येतात। महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे खंडोबा हे कुलदैवत आहे। पौराणिक कथेनुसार मणी आणि मल्ल या राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान शिवांनी खंडोबा अवतार घेतला आणि पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त केले। मंदिरात खूप प्रमाणात गर्दी होती आणि खंडोबा देवाची आरतीही चालू होती। मग आम्ही गर्दीतून मार्ग काढत मंदिर गाभाऱ्यात प्रवेश केला आणि आमच्या श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले। दर्शन घेतल आणि मंदिरातून बाहेर पडलो। पाऊस खूप असल्यामुळे मंदिर आवारात खूप भंडारा पडला होता। तुम्ही पाहू शकता हे पहा, तरीही आम्ही त्यातून मार्ग काढत दर्शन घेतलं। आमच्या साईराज आणि संस्कृती यांनी खूप एन्जॉय केला। ते दोघे आम्ही बाहेर कुठे गेलो की खूप मज्जा करतात। ही आहे आमची खूप छान गोड फॅमिली। आमच्या रुद्रसारखाच माझ्या अंगावर भंडारा टाकत होता। आम्ही मंदिरातून बाहेर आलोय की जरा थोडी खरेदी केली आणि मग साईराज आणि संस्कृती यांना खेळायच्या हो तिथे मग त्यांना खेळायला सोडले। मग त्यांनी वेगवेगळ्या खेळण्यात खूप एन्जॉय केला आणि खूप मज्जा आली। अशा प्रकारे तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है। क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है। आणि खूप मज्जा आली। अशा प्रकारे देवाचे दर्शन झाले। खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।